नमस्कार. महर्षी वाल्मिकी आपल्याला पुढे सांगू लागतात, अयोध्येचा राजा दशरथापुढे सारी सौख्य हात जोडून उभी आहे. पण तरीही राजा दशरथ आणि त्याच्या तीनही राण्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी अपत्य प्राप्ती होत नसल्याने दुःखी आहेत, अस्वस्थ आहेत आणि प्रजेलाही आपल्या राजाला पुत्र नाही याची खंत सतावते आहे. ही सारी परिस्थिती जात्यात शब्दसौष्ठव लाभलेले मराठीतील कविवर्य गदी माडगुळकर आपल्या समोर अतिशय प्रभावीपणे सादर करतात. विशेषतः कौसल्याच्या मनातील खंत ही या गीतामधून आपल्या समोर जशीच्या तशी उभी राहते. ते म्हणतात, उगा का काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले. किंवा मूर्ती जन्मते पाषाणातून, मग कौसल्या का हीन शिळेहून. विचारे मस्तक या व्यापिले, पाहुनी वेलीवरची फुले. उगा का काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले. त्या अपत्यहीन राणीचे हे मनोगत ऐकताना क्षणभर आपल्याही मनात ती खंत दाटून येते. मग राजा दशरथाची काय दशा होत असेल बरं. म्हणून राजा दशरथ अखेरचा प्रयत्न करण्यासाठी त्यांचे कुलगुरू वशिष्ठ, काश्यप आणि जाबाली यांच्या समोर जाऊन आपलं मनोगत मांडतो आणि त्यांच्या सल्ल्यानं अश्वमेध यज्ञ करायचं ठरवतं. पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ अश्वमेध यज्ञ करणार असतो आणि त्या यज्ञामध्ये काय घडतं हे गदी माडगुळकरांनी एका अप्रतिम गीतामधून आपल्या समोर सादर केलंय. ते म्हणतात, पुत्रप्राप्तीच्या इच्छेनं राजा दशरथानं यज्ञाश्व सोडला. पुढे 1 संवत्सरानंतर तो यज्ञीय अश्व परत आला. राजा दशरथाच्या विनंतीनुसार ऋष्यशृंगाने यज्ञ मांडला. एका शुभवेळी यज्ञीय ज्वालेतून एक रक्तवर्ण महापुरुष प्रकट झाला आणि दुंदुभेसारख्या कणखर पण मधुर सादानं तो राजा दशरथाला म्हणाला, दशरथा घे पायसदान, पायसदान. दशरथा घे हे पायसदान. तुझ्या यज्ञे मी प्रकट झालो, हा माझा सन्मान. दशरथा घे हे पायसदान. तव यज्ञाची होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, श्री विष्णू भगवान. दशरथा घे हे पायसदान. श्री विष्णूंची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊनी. या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. दशरथा घे हे पायसदान. करात घे ही सुवर्ण स्थाली, दे राण्यांना क्षीर त्यातली. कामधेनूच्या दुग्धाहूनही ओज हिचे बलवान. दशरथा घे हे पायसदान. राण्या करीतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण. त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे 4 महान. दशरथा घे हे पायसदान. प्रसवतील त्या तीनही देवी, श्री विष्णूंचे अंश मानवी. धन्य दशरथा तुला लाभला, देव पित्याचा मान. दशरथा घे हे पायसदान. कृतार्थ दिसती तुझी लोचने, कृतार्थ दिसती तुझी लोचने. कृतार्थ मीही तुझ्या दर्शने. दे आज्ञा मज नृपा पावतो, यज्ञी अंतर्धान. दशरथा घे हे पायसदान. तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो, हा माझा सन्मान. दशरथा घे हे पायसदान.